वागणं. आज मी मरून गेले असते तर सगळाच गोंधळ संपून गेला असता. पण नाही, तू माझा जीव वाचवलास. कशासाठी? या जन्मी वाचवायचं होतं तर मग गेल्या जन्मात माझा जीव का घेतलास विक्रांत? राजनंदिनीशी तू स्वार्थीपणे वागलास. स्वार्थापुढे तुझं प्रेम नाही टिकलं. तुला माफ करायचं नाही ना मला? तू माझं ऐकत नाहीस. मी तुझ्याकडे फक्त एका संधीची भीक मागत होतो, पण त्यालाही तू नाही म्हणतेस. तुला दादासाहेबांची माफी मागायची होती ना, ती संधी मी तुला देतो. पण ईशावर तुझं खरंच खरं प्रेम आहे का? नाहीतर तिच्यावर झाडलेली गोळी तू स्वतःच्या अंगावर का झेलली असतीस? गेल्या जन्मी झालेल्या फसवणुकीमुळे तुझ्यावर इतका मोठा आघात झाला की त्याची झळ फक्त तुझ्या मनाला नाही, तुझ्या आत्म्याला सुद्धा लागली. त्याला परत यावं लागलं ईशा. पुन्हा जन्म घ्यावा लागला मला तुझ्या रूपात. पण काहीही झालं तरी मी माझ्या ध्येयापासून मागे हटणार नाहीये. इतक्या सहजासहजी तुला माफ नाही करणार. खूप गुन्हे केलेत तू. खूप जणांना दुखावलंस, मारलंस, छळलंस, जीव घेतलेस. याला माफी नाही. तुला तुझ्या चुकांची जाणीव झालीच पाहिजे विक्रांत. त्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. म्हणूनच तुला बरं व्हावं लागेल. तुला यातून बाहेर यावंच लागेल विक्रांत. हो नेमकर, मी ना कधीपासून विचार करतेय, मला कळत नाहीये की स्वतःच्याच बंदुकीतून स्वतःलाच गोळी कशी काय लागू शकते हो. मी तरी काय सांगणार ग? मी कधी बंदूक चालवली आहे का? मला ते बंदूक आणि गोळी काय माहिती त्यातली. मान्य मला, पण मला समजत नाही की जावई बापूंचीच बंदूक आणि त्यातनच गोळी त्यांना कशी काय लागेल. काय मी पण गोंधळून गेलोय, मलाही कळेनासं झालंय काही. बरं की ती गोळी दुसऱ्या कोणाला लागली नाही आणि त्या माणसाचा जीव नाही गेला, नाहीतर आयुष्यभर जावई बापूंना खडी फोडावी लागली असती जेलमध्ये. तू जरा शांत बस ग पुष्पा. तू ना उगीच भलते सलते विचार करू नको बरं. हो असं काय करताय? भलते सलते विचार नाही करत, ही पण शक्यता असते ना. ते आता बाकीचं जाऊ दे ग. सध्या आता विक्रांत सरांची तब्येत महत्वाची आहे. देवा, जावई बापूंना लवकर बरं कर रे बाबा. एकदा विक्रांत सरांची तब्येत व्यवस्थित पहिल्यासारखी झाली ना, म्हणजे मग आता जे काही घडलं त्यामुळे तुम्ही दोघेही वरीड असणार हे मला माहिती होतं. म्हणूनच मला तुम्हाला एक न्यूज द्यायची. न्यूज? कसली न्यूज? बसा ना, सांगते. काय झालंय सोनियाताई? वेल, आपल्याच एका जवळच्या माणसाने हा सगळा प्लॅन केला होता. जवळचा माणूस? येस, जवळच्या. आणि त्याच्याच एका माणसाने ईशावर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. काय? नाही पण आमच्या ईशावर का उगीच कुणी गोळी झाडेल? वेल, कारण तुमची मुलगी जे काही वेगवेगळे प्लॅन्स एक्झिक्यूट करतीये त्यामुळे झेंडेंनी तिच्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न केलाय.
झेंडे. अहो पण त्यांनी हे असं का केलं? तिच्यावर सूड उगवण्यासाठी, आणखीन काय. पण मला एक सांगा ईशाची आई, ब्रोइन लॉनी ईशाला का वाचवलं हा प्रश्न जास्त महत्वाचा नाहीये का? आतापर्यंत घरात काय चालू होतं? ईशा ही राजनंदिनी आहे, राईट? आणि गेल्या जन्माचा ईशा बदला घेत होती कारण ब्रोइन लॉ तिच्याशी खूप वाईट वागले, म्हणजे राजनंदिनीशी वाईट वागले. राजनंदिनीला खोटा प्रेमाचं नाटक करून तिला मारून टाकलं, म्हणजे असं तिला दिसलं असं ती सांगते, आणि म्हणूनच तिला असं वाटतं की ती राजनंदिनी आहे, राईट? हो. हे सगळं वेड डोक्यात घेऊन तिने जो सूड उगवण्याचा प्रयत्न केला ना, त्यामुळेच तिच्यावर गोळी झाडली गेली. अरे बापरे. आणि मी काय म्हणत होते, ईशा ही राजनंदिनी नाहीये आणि तिला मानसिक आजार आहे. करेक्ट. आणि ते आता प्रूव्ह ही होत आहे, हे तुम्हाला कळतंय का? अहो कसं सोनियाताई? म्हणजे चला आपण ईशा ही राजनंदिनी असं खरं मानू, ओके? हे जर असं खरं मानलं तर मग ज्या ब्रोइन लॉनी राजनंदिनीला मारलं त्यांनी ईशाला का वाचवलं? आणि तेही स्वतःवर गोळी झेलून. नेमकर हे किती भयंकर आहे. मला तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की ईशा जे काही सांगते ते सगळं खरं नाहीये. ब्रोइन लॉ लव्ह हर. ब्रोइन लॉचं ईशावर खूप जास्त प्रेम आहे. काय प्रॉब्लेम आहे मॅडम? नाही. ओके. तू आता एकटी नाही आहेस ईशा, कारण तुझ्या पोटात आपलं बाळ वाढत आहे. येस, यू आर प्रेग्नंट ईशा. आता तू आई होणार आहेस आणि मी बाबा. सर देवळात मला न्यूज द्यायला आले होते मी प्रेग्नंट असल्याची. सरांना हे कोणी सांगितलं? हे खरं असेल की खोटं मी कन्फर्म करू? हो, मला डॉक्टरांना विचारून कन्फर्म केलं पाहिजे. इतके दिवस मीच गोंधळलेलो होतो पुष्पा, पण आता ना माझीच खात्री पटली. कशाबद्दल बोलताय तुम्ही? हेच की सोनियाताई सांगतात ना ते अगदी सगळं खरं आहे. अहो, सोनियाताई कितीतरी गोष्टी सांगत असतात. नेमकं कशाबद्दल बोलताय? गप.
अगं त्या जे काही म्हणाला ना की ईशाला मारलेली गोळी विक्रांत सरांनी स्वतःवर झेलली, याचा अर्थ विक्रांत सरांचं ईशावर खूप प्रेम आहे. नाहीतर असा जीव धोक्यात का घालतील ते त्यांचा? बरोबर आहे पुष्पा तुझं. आणि हे बघ, आजपर्यंत आपण जे विक्रांत सर पाहिले त्यांचं नेहमीच ईशावर खूप प्रेम होतं. माझं ईशावर आणि ईशाचंही माझ्यावर खूप प्रेम आहे बाबा. खरंय हो, इतकं वाईट कोणी कोणाशी कसं वागू शकतं? जावई बापूंचं खरंच ईशावर खूप प्रेम आहे हो. म्हणजे किती काळजी करतात, आपण बघितलंय हे सगळं. बरोबर आहे पुष्पा. म्हणूनच मला सोन्याताईंचं म्हणणं पटतं. हे बघ, विक्रांत सरांचं ईशावर खूप प्रेम आहे, ह्या गोष्टीवर शंकाच नाही घ्यायची आता. बघ, आपण ते डोळ्यांनी पाहिले आणि काल त्यांनी ते सिद्ध केलंय. पण मग नेमकर सोनियाताई म्हणतात तसं ईशाला मानसिक आजार नसेल ना? म्हणजे ईशा राजनंदिनीचा पुनर्जन्म नाहीये? ते काहीही असो, आज राजनंदिनी नाहीये हे खरं आहे ना. भूतकाळ होता, फोन केला. हे बघ, तिचा पुनर्जन्म असो किंवा नसो, आज ती ईशा आहे हे खरं आहे की नाही? हो. म्हणूनच मला वाटतं राजनंदिनीमुळे आपल्या ईशाचं काही बरं वाईट व्हायला नको. ते जे काही असेल नसेल त्याच्याशी आपला काहीही संबंध नाही. खरंय, पण जावई बापूंचं ईशावर इतकं प्रेम आहे ह्याची जाणीव ईशानं पण ठेवली पाहिजे हो. वडापाव विकायला आलो का काय इथे मी? वडापाव विकायचं तिथंच फुटपाथवर झोपायचं, हे असलं आयुष्य थोडं जावंय मला. हट. अरे मी तर या मुंबईवर राज्य करणार आहे, राज्य. अपना भी देना आएगा. बुडाखाली गाडी, राहायला करोडोंचा बंगला, डोक्यावर असं महागडं झुंबर, पायाखाली अशी मखमली गालीचे आणि बरोबर एक सुंदर बायको. असा असेल गजा पाटील. ये बात. रस्त्यावरून इथपर्यंतचा प्रवास एकत्र केलाय आपण विक्रांत. पण आज तू तिथे जखमी होऊन पडलाय आणि मी इथे वेड्यासारखा बसलोय. पण तुला भेटलंच पाहिजे विक्रांत. मी असा स्वस्त बसूच शकणार नाही. सॉरी हा, मला थोडा उशीर झाला. इट्स ओके डॉक्टर, मीच लवकर पोचले. बोला, काय काम काढलं? डॉक्टर, माझे रिपोर्ट आलेत का? मिस्टर सरंजामे तुमच्याशी बोलले असतील ना? हो. सो कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्ही आई होणार आहात. थँक्यू सो मच डॉक्टर. पण मला माझे रिपोर्ट्स मिळतील का? अर्थात. मिस्टर सरंजामेंचीच इच्छा होती की ती हे गुड न्यूज ते तुम्हाला देतील म्हणून. पण आता तुम्हाला कळलंच आहे म्हटल्यावर रिपोर्ट्स द्यायला काहीच हरकत नाही. त्या दिवशी विक्रांत सर इतके खुश होते की
गोष्टी विचारू नका. कधी तुम्हाला गुड न्यूज देतोय असं झालं होतं त्यांना. बाकी घरात सगळे खुश असतील ना? ऍक्च्युली आम्ही अजून कोणालाही बातमी सांगितली नाही. हो का? डॉक्टर, तुम्ही ही बातमी फक्त सरांनाच दिली आहे ना? हो. आणि आता तुम्हाला? ओके, आता ही बातमी तुम्ही अजून कोणालाही सांगू नका, अगदी आमच्या घरच्यांना सुद्धा. अहो पण ही तर गुड न्यूज आहे ना. त्याचं काय आहे ना की आमच्या तसं लगेच सांगत नाहीत आणि योग्य वेळ आली की मी सांगेनच सगळ्यांना. ओके, जशी तुमची इच्छा. थँक्यू सो मच डॉक्टर. मी येते आता. हो या. नाही नाही, काळजी करण्याचं तसं काही कारण नाहीये. दादा इज स्टेबल. जीवावरचं संकट टळलं, देवीची कृपा. हो ना, विक्रांत सरांना असं आजारी किंवा असं पडून राहिलेलं कधी बघितलं नाही आम्ही. त्यांची ही अवस्था बघून बरं नाही वाटत. हो ना. ईशाचे बाबा, डोंट वरी, ही विल बी फाईन. कसं आहे, रिकवर व्हायला थोडा वेळ तर लागणारच ना. ही विल बी ओके. ईशा कशी आली नाहीये अजून? कुठे गेली आहे ती? मलाही माहित नाही, फक्त बाहेर जाऊन येते असा निरोप ठेवून गेली. नाही पण हे असं हल्ली फार वाढलंय तिचं. असं घरात कुणाला काहीही न सांगता बाहेर जाणं योग्य नाही. तुम्ही काळजी करू नका बाबा, येईल ती. विलास, होतास कुठे तू? तुम्ही कशा आहात आई साहेब? मी ठीक आहे, पण आता विक्रांतची काळजी करायची. तुम्ही कसे काय आलात? त्यांनाच बघायला आलोच. थांबा झंडे. तरी पण तुम्हाला आता आत जाता येणार नाही. जयदीप, आईसाहेब, आता आतमध्ये जाण्याची परमिशन कोणालाच नाही. आता माय फ्रेंड वहिनी इथे नाहीये म्हणून मी आज जाऊन डॉक्टरांना भेटून अपडेट घेऊन आलो. पण मला त्यांना बघितलं पाहिजे. कशासाठी? कशासाठी म्हणजे त्यांच्या सिक्युरिटीची जबाबदारी माझी आहे. ऑफकोर्स, पण आता दादाला विश्रांतीची गरज जास्त आहे. त्यांना भेटल्याशिवाय मी इथून जाणार नाही. दादाची सर्जरी झाली आहे अँड ही इज फाईन नाउ. आई साहेब, फक्त 2 मिनिटं त्यांना मला भेटू दे. जयदीप, हवं तर तू जा त्याच्याबरोबर. आईसाहेब, त्याला भेटू दे एकदा. ईशाचे आई बाबा, 1 मिनिट या ना. एक्सक्यूज मी.